नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व इयत्ता चौथीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीकरिता अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची ही जी इयत्ता चौथीची स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्यवस्थितपणे हा अभ्यासक्रम समजून घ्या जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील आणि तुम्ही सिलेक्ट होणार आहात। त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती मी भरपूर अशा व्हिडिओ या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या उपलब्ध करून दिलेले आहेत, देणार देखील आहेत अजून, आणि लाईव्हच्या माध्यमातून तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा। ओके, संख्याज्ञान हे प्रकरण आहे जे की आता 5वीला देखील होतं। तुम्हाला हे सांगतोय की 5वीचा संपूर्ण अभ्यासक्रम 4थीला घेतला आहे। पहा, मग त्याच्यामध्ये संख्याज्ञानामध्ये जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन, 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या, संख्यांचा चढता व उतरता क्रम, त्याची तुलना करायची, 1 ते 10 संख्यांवर आधारित प्रश्न, समविषम संख्या, 1 ते 100 मधील मूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या। त्यानंतर पुढे पाहिलं तर प्रकरण क्रमांक 2 आहे संख्यांवरील क्रिया म्हणतो आपण त्याला। बेरीज, 5 अंकी संख्यांपर्यंत हात्याची बेरीज आहे, शाब्दिक उदाहरणे आहेत, वजाबाकी आहे 5 अंकी संख्यांपर्यंत, हात्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, गुणाकार 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यांपर्यंत शाब्दिक उदाहरणे आहेत, भागाकार दिलाय 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यांपर्यंत शाब्दिक उदाहरणे आहेत। त्यानंतर अपूर्णांकांवरती प्रश्न आहेत, अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन, व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतर असं दिलंय पहा। त्यानंतर पुढं मापन व महत्त्व मापन, त्याची लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे, कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर, तास, मिनिटे, परस्पर रूपांतर, दिनदर्शिका, कागद मापन, नाणी, नोटा, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे। त्यानंतर आकृतीबंध दिलाय, बहुभौमितिक आकार आहे, संख्या आहे, विविध मुक्त हस्त आकृत्या आहेत पहा। त्यानंतर भूमितीमध्ये काय काय विचारतात, भूमिती हा खूप महत्त्वाचा विषय, कोन व त्याचे प्रकार आहेत, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, त्यानंतर सममिती आहे, शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड। त्यानंतर अंतर्भाग दिलाय, बाह्य भाग, परिमितीमध्ये त्रिकोण, आयत, चौरस दिलाय, क्षेत्रफळामध्ये पाहिलं तर आयत, चौरस आहे, त्रिमिती वस्तू व घडणी आहे, दंडगोल, शंकू व गोल आहे, कडा व कोपरे, इष्टिकाचिती व घन कडा, विश्वबिंदू पृष्ठे आहेत, चित्रारेखामध्ये पाहिलं तर चित्ररूप माहितीचे आकलन दिले तुम्हाला पहा। अशा प्रकारे हा गणिताचा खूप महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे। सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, सर्वांना ऑल द बेस्ट आहे। सर्वच्या सर्व तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करून घेत आहोत। सर्वांनी त्याचा फायदा घेऊन 100% या स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण व्हा। सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।